हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचे चहा वगैरे? मला तर आणखीन घ्यायची आहे, कारण आज मी गेली नव्हते. आज हॉस्पिटलला गेले होते मी, त्यामुळे आजही मी ऑफिसला गेलेली नाही आहे ना. आता 2 दिवस परत सुट्ट्या आहेत. तर आज मी हॉस्पिटलला गेले होते कारण काल रात्री माझे रिपोर्ट्स भेटले. सोनोग्राफीचे रिपोर्ट्स भेटले, त्यामुळे मी आज हॉस्पिटलला गेले होते. तर माझी तब्येत आता ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे कमी झालेला आहे BP, आणि तसे गोळ्या चालू आहेत आजच्या अजून, आणि उद्याच्या आहेत गोळ्या. तर बघूया काय होते ते. आणि माझ्या मुलांनी माझी काळजी खूप घेतली. मी एवढे माझे मुलं वाईट आहेत असं म्हणत नाही आहे, परंतु काही गोष्टी तर आता तुमच्याकडून मला समजलेल्याच आहेत की मुलं असेच असतात, असेच वागतात. ओके. आणि परंतु दुःखाच्या वेळेला किंवा माझी तब्येत ठीक नसल्यानंतर माझे मुलं पहिल्यापासून माझ्यासोबत असतात आणि वागतात तसे. म्हणजे ते त्रासही तेवढाच देतात आणि तेवढंच जीवही लावतात, हे पण सांगते. तर आता माझ्या मुलांनी कितपत मदत केली हे पण मला तुम्हाला शेअर करायचं आहे. कारण मी जर त्याच्या वाईट गोष्टी सांगते तर त्याच्या चांगल्या गोष्टी, त्यानं काय केलं ही मी तुमच्याशी शेअर करते. तर त्यानं काय नाही केलं हे पण शेअर करते. तर मी आता त्यानं काय काय केलं मी आजारी असल्यानंतर हे पण मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. कारण की हो, मुलं असतात असे, हे मला पण मान्य आहे. परंतु काही वेळेला दुःख असंही झालं आणि हे झाले की मी व्यक्त होते, आणि मला सहन होत नाही. मी व्यक्त झाल्याशिवाय मला रिलॅक्स वाटत नाही, आणि हा माझा गुणधर्म आहे जो सुरुवातीपासून आहे. मला ज्याच्याबद्दल काही वाटतं किंवा मला ज्याच्याकडून काही त्रास होतो, ती मी बोलून व्यक्त होऊन दाखवते. मनात ठेवून त्याचं वेगळंच काहीतरी हे करत नाही, किंवा मी ते डोक्यात ठेवून म्हणजे असं काही करत नाही. माझं कसं असतं, स्पष्ट बोलणं आहे. जे आहे ते क्लिअर बोलायचं, क्लिअर वागायचं, क्लिअर हे करायचं, आणि ते तोंडावरती. बरोबर. तर आता मला तुम्हाला शेअर करायचं आहे की मी हॉस्पिटलमध्ये होते. ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेले, म्हणजे चेक करायला म्हणून मला मुलगी घेऊन गेली, त्यावेळेला तिनं स्वयंपाक बनवला आणि मी कपडे भिजायला ठेवलेले होते. तर ती म्हटली होती मी कपडे वॉश करते, परंतु मी तिला म्हटलं की नको, मी आल्यानंतर करल म्हटलं. आणि मला वाटलं नाही आहे की मला तसं काही जास्त सिरियस प्रॉब्लेम असेल आणि मला ते डॉक्टर थांबवूनच घेतील, ॲडमिट करून घेतील, असं मला वाटलंच नाही. त्यामुळे मी कपडे भिजू घालून ठेवलेले होते, आणि भांडेही बेसिंग भरून होते. आणि मी तिला सांगितलं होतं, मुलीला, ती घासणार होती तर तिला सांगितलं होतं मी की घासू नको, बाई येणार आहे. आणि बाई माझ्याकडे येते. परंतु आम्ही तिकडे गेलो, आणि मग मला तिकडं ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतल्याच्या नंतर त्या लेडीज इथं आली आणि तिचा मला फोन आल्याच्यानंतर मुलीनं उचललं. ती म्हणे घरी कोणीच नाही आहे, मम्मीची तब्येत खराब आहे, तिला ॲडमिट केले. म्हटल्यानंतर ती तशीच गेली. घरी कोणी नसल्यानंतर ओपन कोण करणार, बरोबर की नाही? मग ती गेली वापस, आणि वापस गेल्यानंतर तिला बोलवणं योग्य वाटलं नाही. तर मुलांनी दुपारी त्याला डब्बा बनवून ठेवलेला होता जेवण्यासाठी. मग मी त्याला फोन करून सांगितलं की जेवायला डब्बा बनवून ठेवलेला आहे म्हणून, आणि तू जेवण कर आणि जा. त्याला काम कुठलंही कर म्हणून सांगितलं नव्हतं. परंतु बघा, त्यानं त्या दिवशी तेवढे भांडे पडलेले होते. तो म्हणे की बाई येणार नाही आहे का मम्मी? मग मला फोन केला त्यानं, म्हणा बाई आली नव्हती का तू आहे तोपर्यंत? म्हटलं नव्हती आली. आणि तर तो म्हणे मग आता ती, मी म्हटलं येऊन गेली. तर तो म्हणे मग आता तिला फोन करू का, येईल का ती? तर मी म्हटलं आता ती तू किती वेळ आहे ह्याच्यावर अवलंबून आहे ना. ती येणार तिकडून, तिचे काही कामं असतील तर ते लेट होणार. तर तुला जर वेळ असेल तर म्हटलं मग तू थांब आणि फोन कर, असं मी सांगितलं. तेवढ्यात तो म्हणे की जाऊ दे, तिच्या कुठं नादी लागत बसू, मला जास्ती वेळ नाही आहे, मी घेतो आवरून. असं त्याला नको म्हटलं तरी त्यानं भांडे आवरले. मी कपडे भिजत घातलेले होते, कपडेसुद्धा त्यानं वॉश केले, मशीनला स्पिनला टाकले, कपडे सुकायला टाकले. प्लस रात्री आला, रात्री पाणी येणार होतं त्या दिवशी. रात्री 8:30च्या पहिलंच घरी आला, आणि पाणी पण भरलं त्यानं, पिण्याचं पाणी भरलं वगैरे, सगळं व्यवस्थित भरून ठेवलं. आणि नंतर तो माझ्याकडे तिकडे हॉस्पिटलला 9:30ला आला.
9:30ला आल्याच्यानंतर त्यानं, कारण मुलगी माझ्याजवळच होती, मग आता डब्बा बनवायचा, कुणी काय करायचं, त्यामुळे त्यानं काय केलं, बाहेरून डब्बा आणतो म्हणायला लागला. तर ती म्हणे नाही, आता तू इथं थांब मम्मीजवळ, मी घरी जाऊन डब्बा बनवते आणि डब्बा घेऊन येते, असं म्हणली. आणि मग तो माझ्याजवळ तिथं थांबला आणि ती घरी गेली, डब्बा बनवला. आणि डब्बा बनवल्याच्या नंतर तिला मी परत आग्रह केला की बाई तू घरी जेवण करून ये आणि माझा एकटीचा डब्बा घेऊन ये आणि हा पण घरी जेवायला जाईल तुझ्या मिस्टरांबरोबर घरी जेवण, ह्या दोघांचा डब्बा घरीच ठेव आणि तू मात्र जेवण करून ये, असं मी तिला सांगितलं. मग तरी पण तिनं त्या दोघांचा डब्बा घरी ठेवला आणि ती जेवण केली नाही, डब्बा घेऊन आली. आणि मी तर तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितले की माझी मुलगी कॉलेजला जरी जात होती ना, तरी माझी तब्येत खराब आहे. ती आधीच खराब असायची तब्येत सकाळी आणि मी झोपलेली असायची ती चालली तेव्हा. तर ती दुपारच्या टायमिंगला तिथून फोन करून त्याला विचारायची की मम्मीची तब्येत कशी आहे, उठली का, जेवली का, वगैरे वगैरे. तो जर नाही म्हटला ना तर ती अर्ध कॉलेज सोडून येत होती, तिची क्लासेस वगैरे सगळे मिस करायची ती आणि ती घरी यायची आणि मला कुठलंही काम करू देत नव्हती, सगळं तीच करायची, उठू द्यायची नाही मला. जागेवरती चहा पाणी, जेवण, डोकं दाबून देणं, डोकं दुखत असेल तर पाय दाबून देणं, असं माझी मुलगी पहिल्यापासून करते. मी तुम्हाला म्हटलं ना, एक तिनं ते लव्ह मॅरेज केलेलं जर सोडलं आणि माझं घर सोडलेलं जर सोडलं ना, तर तिनं मला कधीही कुठलं दुःख दिलेलं नाही. आणि 3 गोष्टी सोडल्या तर, एक, तिचं लग्न झाल्याच्या नंतर बघा, आता मी तुम्हाला संक्रांतीचं पण सांगितलेलं आहे, त्या पण वेळेला तिनं जी माझ्यासोबत वागली ना, मी ह्या जी 3 गोष्टी आहेत ना, तिनं माझ्यासोबत वागलेल्या, मी ती मरूपर्यंत विसरू शकणार नाही. का नाही विसरू शकणार, हे तुम्ही पण ज्या आई आहेत त्या नक्कीच समजतील की ज्या आईचा अधिकार काढून घेतला, त्या आईला काय वाटत असेल. आज माझी मुलगी पहिलं पण माझ्यावरती जीव होता, परंतु तिनं प्रेमाच्या पुढे विचार नाही केला. एका गोष्टीनं तिच्यासाठी ते चांगलंच आहे म्हणावं लागेल. कारण की बघा ना, प्रेमाचा विचार न करता घरच्यांचा विचार केला तर कधी कधी असं पण होऊ शकतं ना की घरचे व्यवस्थित नाही बघत. परंतु मी तसं ठरवलंच नव्हतं. जे माझ्यासोबत घडलं होतं ना, ते माझ्या मुलीसोबत घडू द्यायचं नव्हतं. म्हणून मी खूप विचार करून, खूप बघून, खूप हे करून माझ्या मुलीचं लग्न करायचं ठरवलेलं होतं. परंतु असो, तिनं जे बी केले, ती जर खुश असेल आणि ती जर सुखी असेल तर मला तरी काय पाहिजे, बरोबर की नाही. परंतु कुठंतरी तिला बघून मला दुःख एका गोष्टीमुळं होतं की ती खूप छोट्याशा घरामध्ये राहते आणि मी तिथं होते ना तर मी व्हिडिओ नक्कीच शूट करणार होते, पण तिला आवडलं नसतं. म्हणून फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की ती कशा घरामध्ये राहते आणि कशा परिस्थितीमध्ये राहते, तुमच्या पण डोळ्यात पाणी आलं असतं आणि नक्कीच आलं असतं. कारण की कुठल्या पण आईला वाटतं की आपल्या मुलीनं एकदम सुखी राहायला पाहिजे, आपल्या मुलीला आपण सुखी बघतो, आपल्या मुलीला आपण महलात बघत असतो, बरोबर की नाही. तर असंच माझं पण आहे. परंतु मला कुठंतरी थोडंसं म्हणजे नाही का समाधान ह्या गोष्टीचं वाटलं की ती त्याच्यासोबत खुश आहे, तर असू दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु माझे मुलं ज्या वेळेला, मी सांगते, माझी तब्येत खराब असते ना, माझ्या मुलांचा चांगला गुण आहे तो की ज्या वेळेला माझी तब्येत खराब असते त्यावेळेला माझी मुलं, म्हणजे मुलापेक्षा माझी मुलगी जास्त काळजी घेते आणि माझा मुलगाही काळजी घेतो. परंतु तो कसा आहे तुम्हाला सांगू का, झोपला की झोपला, मोबाईलमध्ये घुसला की घुसला, असं त्याचा प्रकार असतो. मग तो लक्ष देत नाही. परंतु ज्या वेळेला मी कंटिन्यू झोपून राहते, आणि माझी अशी सवय आहे, मी तुम्हाला 1-2 किस्से सांगते असे. जेव्हा माझं कोर्ट मॅटर चालू होतं तेव्हा वकील मला म्हणायचा की तुम्ही चेहरा असा इमोशनल करा, तुम्ही चेहरा असा एकदम असा करा की तुम्ही असं वाटलं पाहिजे की किती बाई ही, तुमचा चेहरा असा बघून, तुम्हाला असं बघून कोण म्हणणारच नाहीये की तुमच्यावर एवढा अत्याचार होतोय. ते ठीक आहे बाहेरपर्यंत, पण तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये जाता त्यावेळेला तुमचा चेहरा कसा असला पाहिजे, असा तो मला शिकवायचा. परंतु आता हा जन्मताच चेहरा असा आहे की चेहऱ्यावरती कधीच असं जाणवत नाहीये की ह्या लेडीजला एवढं दुःख आहे, हिला एवढं प्रॉब्लेम आहे, असं कधीच नाही.
माझा नवरासुद्धा जास्ती दुःखी कशाने व्हायचा माहिती आहे का, अरे यार मी हिला एवढं टॉर्चर करतो, मी हिला एवढा त्रास देतो, मी हिला एवढं मारहाण करतो, तरी पण ही सतत आनंदी असते किंवा हसत असते, कुणासोबत ना कुणासोबत बोलत असते, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांशी लेडीज असतात शेजारच्या. तो आला आणि मी कुणालाच तरी बोलत असेल, हसत खेळत असेल, तर त्याला अशी जलस फील व्हायची की मी हिला एवढं टॉर्चर करतो. तर त्याचं असं म्हणणं की रडत पडत बसायला पाहिजे, झोपायला पाहिजे, तोंड पाडून चेहरा पाडून बसायला पाहिजे. पण मला तसं व्हायचं नाही ना. समजा आता माझ्याकडे कुणी आले आणि मी माझं दुःख माझ्या चेहऱ्यावरती दाखवल आणि समोरच्याला मी विचारायला मजबूर करल किंवा समोरचा मला विचारन, ते ते त्याच्यापेक्षा मला कसं आवडतं माहिती आहे का, माझा चेहराच तसा आहे की खूप असं हे नाही दाखवायचं की मी किती दुःखी आहे, मी किती आबलणारी आहे, माझ्यावर किती अत्याचार झालाय, असं इतरांना नाही दाखवायचं. आपल्याला माहिती आहे ना आपल्यावर काय झाले ते, बरोबर की नाही. तर मी अशी होते, त्याला पण जास्ती दुःख त्या गोष्टीचं व्हायचं. आणि तो वकील मला की तुमच्या चेहऱ्याचे थोडेसे चेहऱ्याचे हावभाव बदलले पाहिजेत, असं त्याचं म्हणणं होतं. परंतु अरे यार, मी काय ॲक्टर आहे का की माझ्या चेहऱ्याचे हावभाव बदलायला पाहिजेत? ते ॲक्टरांचं काम आहे. मी ॲक्टर नाही आहे, मी काय ॲक्टिंग करायला आलेली नाही आहे. माझ्यासोबत जे घडले ते सांगायचे. मग मी रडून सांगितलं पाहिजे, मी चेहरा पाडून सांगितलं पाहिजे किंवा मी हसून सांगितलं पाहिजे, असं काही नाही आहे ना, बरोबर की नाही. तर असे काही काही किस्से घडलेले आहेत. मी तुम्हाला सांगते की वकील असं मला म्हणायचं आणि ॲक्च्युली खरोखर तसं मला शिकवायचं. परंतु माझं तसं कधीच व्हायचं नाही. माझं जी आहे, माझा जसा चेहरा आहे, माझी जशी वागणूक आहे, मी जशी बोलते, मी त्याच पद्धतीमध्ये तिथं बोलायची मध्ये जाऊन. मग त्याच्यानी मला काही फरक जाणवला नाही, त्याच्यानी माझं काही नुकसान झालं नाही, त्याच्यानी मला काही फायदा पण झाला नाही, ते पण सांगते. हां, आपण जसं आहे तसं प्रेझेंट करायला पाहिजे, बरोबर की नाही. समजा आता मी आहे कशी आहे, अशी मी बाहेर आले, आता वेगळी आहे आणि परत मी वेगळी वागते, तर ही ते योग्य नाही आहे ना, बरोबर की नाही. तर मला तुम्हाला सांगण्याचं रिझन असं आहे की मी माझं कितीही दुखत असलं तर मी काय करत असते माहिती आहे का, मी माझी कामं एकदम ओके करत असते. मला त्या दिवशी माझा मुलगा पण बोलला, तू जर एवढं दुखतंय म्हणती, एवढं चक्कर येते म्हणती, तर तू जर ही कामं नाही केली तर एक दिवसांनी काही फरक पडणार आहे का? का तू उठली आणि कामं करते, असं तो मला म्हणत होता. मग मी त्याला सांगितलं की हे बघ, मी अशीच आहे आणि पहिल्यापासून आहे. तुम्ही कधी मला झोपून राहिलेलं ओव्हर जास्ती मला जेव्हा सहनच होत नाही, बरोबर, ज्या वेळेला मला सहनच होत नाही त्यावेळेला मी नक्कीच झोपून राहते. परंतु मला जर वाटतंय की नाही मला हे काम करायचंय, मला उठायचंय, मला ते घाण नाही आवडत असं, तर मी ते करते. म्हटलं ह्यामुळंच तुला असं वाटतं का की मम्मी उठते करते, झोपून राहत नाही, रडत नाही, पडत नाही, म्हणजे काही मम्मीचं दुखत नाही, बरोबर की नाही. असं नाहीये. परंतु मला सगळं आवरून मी झोपून राहील. मला अशी सवय आहे की हे सगळं आवरल मी आणि मग झोपून राहील. परंतु मी सगळं घाण ठेवन आणि मी त्या घाणीत झोपल, ही अपेक्षा कधीच ठेवायची नाही. मी असं त्याला म्हटलं आणि मी अशीच आहे. म्हणजे मी झोपून राहिले तरच माझं जास्ती दुखते असं तुला म्हणायचं आहे का? त्या दिवशी त्याला असं पण म्हटलं. मग नंतर त्याला ठीक आहे म्हणे, तुला काय करायचं ते कर. मग मी माझे सगळे कामं आवरले, परत जाऊन झोपले. मग त्याला लक्षात आले की मम्मी परत जाऊन झोपले म्हणजे तिचं जास्ती त्रास होतोय, म्हणून त्यानं परत फोन केला. तर असं म्हणजे चेहऱ्याचे हावभाव बदलल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवणार. मग ते ॲक्टरचं काम आहे चेहऱ्याचे हावभाव बदलणं किंवा चेहरा प्रत्येक मुमेंट्ससारखा चेहरा करत राहणं, जशी वेळ येईल तसा चेहरा बनवत राहणं. माझं तसं नाही आहे. मी जशी आहे तशी आहे. मी आत्ता जशी आहे आणि माझा आत्ता जसा चेहरा आहे मी तशीच तुमच्यासमोर आलेली आहे, बरोबर. तर मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही खूप छान पद्धतीनं माझी काळजी घेतली आणि दोघांनीही मला खूप पहिल्यापासूनच माझ्या तब्येतीची काळजी ती घेत आहेत आणि मला आशा आहे ते पुढेही घेतील. परंतु माझी एकच आशा आहे की त्यांनी माझं थोडं तरी मनासारखं वागावं, ऐकावं आणि ह्या परिस्थितीतून आपण गेलोय, आपली आई गेली आहे याची जाणीव राहावी. बाकी मला त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही आहे की 4 लोकांनी म्हणावं. 4 लोकांनी सोडा, पण मला स्वतःला पण गर्व वाटावा. मला 4 लोकांचं घेणं देणं नाही, कारण 4 लोक माझ्या मुलांना पोसायला येणार नाही.
नावं ठेवायला नक्कीच येतील, ते पण सांगते मी. कारण मी सगळ्या गोष्टीतून गेलेली आहे, म्हणून मी 4 लोकांचा जगाचा याचा त्याचा विचार करत नाही. पण वैयक्तिक माझ्या स्वतःच्या मनाला समाधान वाटेल, माझ्या स्वतःच्या मनाला पटेल असं माझ्या मुलांनी वागावं असं मला वाटतं. तर चला, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. बऱ्याच म्हणजे कपिलेखाताईने पण कमेंट्स केली, मुलांनी तुझी किती छान पद्धतीनं काळजी घेतली. प्लस प्राचीताईनं पण तीच कमेंट्स केली आणि तुमच्या सगळ्यांच्या भरभरून कमेंट्स बघितल्या, काळजी घे काळजी घे. तुम्हाला किती माझी काळजी आहे. तर माझ्यासोबत काय होणार आहे. तर आता राहिला प्रश्न रिपोर्ट्सचा. मला तुम्हाला रिपोर्ट्सबद्दल सांगायचं आहे. तर खरंच सांगा. आणि मी बोलण्याच्या आधी पहिलंच सांगते, मी सगळेच डॉक्टर म्हणणार नाही. आणि ज्याला प्रॉब्लेम असेल, जो त्या फील्डमधला असेल आणि ज्याला प्रॉब्लेम असेल ना, तर त्यानं मला त्याच्या चॅनलला त्याचे पोस्टमध्ये त्यानं त्याच्या डिग्र्या टाकाव्या, त्यानं त्याचं कुठल्या साली डिग्री भेटलेली आहे ते टाकावं आणि तो कुठं आणि मग त्यानं माझ्याशी बोलायला यावं की हे खोटं आहे खरं आहे. मग मी माझे रिपोर्ट्स तू कॉन्टॅक्ट वगैरे दे, आधार कार्ड तुझं सगळं पाठव म्हणण्यापेक्षा सॉरी तुझ्या ह्याला टाक, कम्युनिटीला टाक आणि मी ते चेक करेल आणि त्याच्यानंतर मी तुला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि तुला मी रिपोर्ट्स पाठवल माझे सगळे. बरं, ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांना बोलते मी. तर आता मी बोलणार आहे माझ्या रिपोर्ट्सबद्दल. तर जसा मला डाऊट होता की रिपोर्ट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, बरोबर, तसंच झालंय. आत्ता कालची सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये कसलीही गर्भाशयाला गाठ नाही आहे. काय, कसलीही गाठ गर्भाशयाला नाही आहे. आणि मला आज डॉक्टरांनी गेल्यानंतर रिपोर्ट्स बघितल्यानंतर ज्या मॅडम आहेत माझा उपचार ज्या करतात त्यांनी मला आजचा रिपोर्ट्स बघून सांगितले आणि कुठल्याही उपचाराने गोळ्या दिलेल्या नाही आहेत त्यांनी मला. त्यामुळे आता काहीच दिसत नाही आहे. म्हणजेच गाठ जिरली असावी किंवा काय झालं असेल असं त्यांनी मला सांगितले. तर त्यांनी मला आज एकही गोळी दिलेली नाही आहे. आणि त्यांनी मला आता कुठल्याही म्हणजे जर मला पिरियड्सला तसेच जर झालं 5 दिवसापेक्षा जास्ती जर माझे पिरियड्स चालले तरच मी त्यांच्याकडे जायचं बोलवलंय त्यांनी मला. दुसरा मुद्दा, त्यांनी मला डायरेक्ट डिसेंबरमध्ये एकदा सोनोग्राफी करून मला दाखवायला ये असं सांगितलेलं आहे. तर आता तुम्ही सांगा की जो माझा डाऊट होता तो योग्य होता का नव्हता. आणि जर ह्यांनी मला सर्जरी करायला फोर्स केलं होतं मागच्या वेळेलाच, ही सोनोग्राफी मी माझ्या जबरदस्तीने त्यांना 1 महिना कोर्स घेतलाय. मी त्या मॅडमला रिक्वेस्ट केली की मला आत्ता भीती वाटत आहे, मी माझ्या मनाची तयारी करेपर्यंत तुम्ही दुसरा काही पर्याय नाही का आणि मला तुम्ही वेळ द्या. म्हटल्यानंतर तिनं मला परत 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं जे पिरियड्स आल्याच्या नंतर 4थ्या ते 5व्या दिवसापासून स्टार्ट करतात आणि 21 गोळ्या असतात, त्या गोळ्या तेवढ्या कोर्स घ्यायचा होता. त्याच्यानंतर पिरियड्स येतील, परत सोनोग्राफी करून नंतर मला दाखवायला येईल. तर ते माझं फायद्याचं ठरलं का नाही तुम्ही सांगा. म्हणजे कधी कधी माणसांनी ना खरंच एखादा डॉक्टर म्हटलाय आणि त्याच्यावरती पटकन लगेच विश्वास ठेवून तुम्ही काय करायला जाचाल. हे माझे किती अनुभव आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आता हा माझा 3रा ते 4था अनुभव असेल. हा 4था अनुभव आहे माझा तुमच्यासोबत. बहुतेक अंदाजपैकी सांगते मी की शेअर करायचा की असे डॉक्टरांनी सांगितलं होतं मला. मागच्या महिन्यामध्येच ते मला म्हणत होते की सर्जरी कर. जर मी सर्जरी केली असती, करायचा निर्णय घेतला असता, यांनी काय काढलं असतं तुम्ही सांगा. काय काढलं असतं तुम्ही सांगा मला. आणि मी जी इथं बोलते ना पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यांनी ज्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या गोळ्यासुद्धा मी आता रिसिप्ट शोधून सर्च करून बघणार आहे की त्यांनी मला गोळ्या कुठल्या उपचाराबद्दल दिल्या होत्या. ब्लिडिंग थांबण्यासाठी दिल्या होत्या का गाठ जिरण्यासाठी दिल्या होत्या. ओके, ती पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार नक्कीच. राहिला प्रश्न रिपोर्ट्सबद्दल. जर 2 रिपोर्ट्समध्ये गाठी दिसत होत्या, तिसरा सोनोग्राफी मी जर बाहेर केली दुसरीकडे, त्या डॉक्टरांना काहीच दिसलेलं नाही आहे.
कुठल्या बेसिसवरती तुम्ही सांगताय मला सर्जरी करायला आणि मला गाठ आहे म्हणून सांगताय? मी तुम्हाला सांगितलं पण की मला कुठल्याही वेदना होत नाही आहेत. एक माझे पिरियड्स 7 दिवस सोडले तर कुठल्याही वेदना मला होत नव्हत्या. म्हणजे जे 4थ्या दिवशी 5व्या दिवशी ब्लिडिंग बंद व्हायला पाहिजे पिरियड्स आल्याच्या नंतर, त्याच्यानंतर मला 6व्या दिवशी म्हणजे काही असं फार होत नव्हतं पॅड घ्यावं इतकं. पॅडची गरज नाही पडायची पण नॉर्मली डॉट पडायचे. तर दिवसभरामध्ये 2दा तरी ड्रॉप व्हायचं, एकदम छोटेसे डॉट. 7व्या दिवशीपर्यंत मला ते ड्रॉप व्हायचं, परत 8व्या दिवशी बंद व्हायचं आणि नंतर बंदच व्हायचं. नेक्स्ट टाइम जेव्हा पिरियड्स येतील तेव्हाच ते स्टार्ट व्हायचे. असा एवढाच मला फक्त त्रास होता, बाकी कुठलाच नव्हता. तर बघा आता तुम्ही सांगा की कितपत आपण एकाच डॉक्टरांना दाखवून त्यांच्यावरती विश्वास ठेवून काहीतरी निर्णय घेतले पाहिजे. तर असं करू नका. आत्तापर्यंतचे 4 ते 3 अनुभव आहेत माझे की मी कुठंतरी मला देवाची साथ भेटते आणि माझा तो निर्णय मला कधीच चुकीचा ठरू देत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की हमेशा माझा निर्णय योग्य असतात. कधीही माझे निर्णय चुकत नाही की मी 1 ते 2 डॉक्टरांचे सल्ले घेतल्याशिवाय मी तो निर्णय घेत नाही. आणि तोच माझ्यासाठी योग्य ठरला. ह्या वेळेला पण तो योग्यच ठरला. कारण का मी तिथं त्यांना डायरेक्टली बोलून दाखवलं होतं की मला इथं सोनोग्राफीचा डाऊट वाटत आहे, मी दुसरीकडून करायची आहे, मला तुम्ही लिहून द्या कुठली सोनोग्राफी करायची. त्यांनी दिली आणि ती सोनोग्राफी मी केली. आणि ती सोनोग्राफी कशा पद्धतीने केली, यांच्याकडे तरी मी जेवण वगैरे केलेलं असलं तरी जायची, तर त्यावेळेला ती सोनोग्राफी व्हायची. पण यांच्याकडे त्यांनी मला आदल्या दिवशी मी जेवण थोडं तरी काहीतरी खाल्लं होतं, परंतु तरी पण त्यांनी माझी त्या दिवशी सोनोग्राफी केली नाही. दुसऱ्या दिवशी रिकामे पोटी बोलवलं. मी दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता जाऊन म्हणजे सोनोग्राफी केली रिकाम्या पोटी. आणि माझ्या त्या रिपोर्ट्समध्ये काही नाही. ज्याला बघायचे असतील त्यानं सगळे स्वतःच्या आधी डिटेल्स स्वतःच्या चॅनलच्या कम्युनिटीला पोस्ट करायच्या आणि त्याच्यानंतर मला रिपोर्ट्स मागायचे. मी नक्कीच तुम्हाला देणार, कारण जिथं कर नाही तिथं डर नाही. तर हे घ्या की हे म्हणून तुम्हाला हात जोडून सांगायचं आहे मला. कुठल्याही डॉक्टरांनी जर तुम्हाला काही सर्जरी सांगितल्या, काही जरी सांगितलं, आजार सांगितला, तर परत 2 डॉक्टरांना विचारा, त्याचे सल्ले घ्या आणि सेम जर आलं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. परंतु एका डॉक्टरांच्या भरोशावर बसू नका. आजकाल म्हणलं ना तुम्हाला, सेवापेक्षा मेवा जास्ती महत्त्वाचा झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी तोच प्रकार सुरू आहे आणि ह्या सिटीमध्ये तर अतिप्रमाणात आहे. तशा प्रत्येक सिटीमध्ये तसं आहे, कारण डॉक्टर जास्ती झालेले आहेत आणि त्यामुळे लोक जास्ती बऱ्यापैकी लोक जातात हॉस्पिटलला. बकरा बनवतात बकरा. आणि ही माझ्या फॅमिलीमध्ये ही माझे वैयक्तिक एवढे जे आहेत ते मी तुम्हाला शेअर केले. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला माझ्या बहिणीबद्दल सांगितलेलं आहे, ते पण एकदम खरं आहे. मला एक जण इथं मूर्ख माणूस कोण होता, तो अचानक त्या व्हिडिओला येऊन मला रिपोर्ट्स मागत होता. अरे मूर्ख माणसा, तिला जाऊन झालेत 15-20 वर्ष. हो, 20 वर्ष तरी झालेत माझ्या बहिणीला जाऊन. 20 वर्ष ठेवले असतील आणि मी इथून जाऊन त्यांच्याकडनं कुठल्या अधिकाऱ्याने रिपोर्ट्स मागायचे तुम्हीच सांगा. जे असे लोक आहेत, आता माझे रिपोर्ट्स मागा, परंतु पहिले तुमचे सगळे डिटेल्स दिल्यानंतर माझे रिपोर्ट्स मागा. मी नक्कीच देईल तुम्हाला. हे आत्ताचे जसे माझे उपचार सुरू केलेत ना आणि मला गर्भाशयाला गाठ आहे म्हणून सांगितलं, त्या पिरियड्समधले तुम्ही रिपोर्ट्स मागा, नक्कीच देते मी तुम्हाला. तर माझ्या बहिणीबद्दलचा अनुभव पण मी तुम्हाला सांगितलेला आहे, ती सुद्धा खरा आहे आणि तिथं सुद्धा असंच झालेलं होतं. माझ्या बहिणीसोबत चुकीचं घडलं आणि चुकीच्या ऑपरेशनमुळं, चुकीच्या डॉक्टरांमुळं, चुकीच्या उपचारांमुळं माझी बहीण या जगातून गेली आणि खरोखर गेली. आणि मी घाबरायचे रिझन मी आता तुम्हाला सांगते. माझा जो BP मागे पण हाय झाला होता, त्यावेळेला पण मी हॉस्पिटलचंच टेन्शननी झालं होतं. का झालं होतं माहिती आहे का? त्यांनी गाठ आहे म्हणून सांगितलं, परंतु त्यांनी कुठली गाठ आहे ही सांगितलं नव्हतं.
आणि जेव्हा मी नेक्स्ट टाइम त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मी त्यांना आग्रह करून विचारलं, त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की फायब्रॉइड म्हणून असते, त्याची गाठ आहे. मग मी ते सर्च करून वाचलं, बघितलं, सगळं क्लिअर केलं आणि मग तेव्हा मी रिलॅक्स झाले. त्याच्यानंतर माझा BP कमी झाला. परंतु जसं जसं मला ते ही येण्याचे व्हायचं ना, की आता मला चेक करायचं आहे, पिरियड्स आल्यात आणि आताच्या रिपोर्ट्समध्ये काय येतं, ह्या टेन्शननी परत आता माझा BP वाढला होता. बाकीचे तर टेन्शन सगळे असतात हो, परंतु तुम्हाला सांगू का, ह्या गोष्टीसाठी मी का घाबरायचे त्याचं रिझन आता मी तुम्हाला देतली. तर ह्या गोष्टीसाठी मी घाबरण्याचं रिझन तुम्हाला सांगते. गाठीला घाबरण्याचं रिझन माझी फॅमिली हिस्ट्री आहे. माझ्या आजीला गर्भाशयाचा कॅन्सर होता. ती त्याच्यामध्येच गेली, पण त्या काळी उपचार नव्हते आणि उपचार काही ठिकाणी होते तर तिथं जायला बस नव्हत्या, बैलगाडीने घेऊन जायचे म्हणे. त्या पिरियड्समध्ये माझी आजी गेली. माझी आजी गेल्याच्या नंतर माझी एक आत्ती आहे. माझ्या एका आत्तीला पण गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता आणि तीही त्याच्यामध्ये गेली बरं का. तीही त्याच्यामध्ये गेली. ती गेली त्या टायमिंगला आम्ही म्हणजे चांगले कळते होतो. आत्ती गेली त्या टायमिंगला आम्ही चांगले कळते होतो आणि मग आम्हाला ते माहिती झालं की गेली म्हणजे कशाने गेली, काय गेली, ती झालं. त्याच्यानंतर बहिणीला माझ्या तसं सांगितलं होतं, परंतु माझ्या बहिणीचं नव्हतं बरं का. म्हणून मला असं वाटायला लागले की यार मला गाठ आहे म्हणून सांगितलं म्हणजे मला पण तो आजार आहे का, या गोष्टीने मी घाबरून गेले होते. आणि ह्या गोष्टीचं जास्ती कसं आपल्याला माहिती नसतं, आपल्याला नॉलेज नसतं, तर माणूस घाबरून जातो आणि त्याचे वेगळेच परिणाम होतात. परंतु मी तरी पण स्वतःवर संयम ठेवून माहिती करून डॉक्टरांना, ह्या डॉक्टरला नाही तर त्या डॉक्टरला विचारून, त्या नाही तर त्या डॉक्टरला विचारून, आणि मी सगळे डिटेल्समध्ये माहिती घेऊनच मनाला खंबीर केलं आणि नंतर मी रिलॅक्स राहिले आणि मी तुमच्याशी शेअर केलं बरोबर की मला असं असं डॉक्टरांनी सांगितलं. तर मला तुम्ही सांगा, ही फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे मला कुठंतरी ती मनात दुखदुख झाली आणि घाबरले मी. आणि मी तुम्हाला मुलीला पण म्हटलं का मला वॅक्सिन घ्यायचे, याच्यासाठी कॅन्सरसाठी वॅक्सिन घ्यायचे, मी त्यासाठीच म्हटलं होतं, कारण आमची फॅमिली हिस्ट्री आहे आणि माझ्या मुलीला पुढे काही होऊ नये म्हणून मला तिला घ्यायचं होतं. आणि मी स्वतःसाठी सुद्धा वॅक्सिन घेणार आहे. आत्ता तुम्हाला सांगितलं ना, आता क्लिअर झाले ना, तर मी स्वतःसाठी वॅक्सिन घ्यायला सुरुवात करणार आहे. तर त्याचे काही टप्पे आहेत. वॅक्सिन घेतल्यानंतर काहीतरी पहिलं वॅक्सिन घेतल्याच्या नंतर 3 महिन्यांनी एक आहे आणि परत 6 महिन्यांनी एक आहे. तर असे 3 डोस घ्यावे लागतात. तर मी नक्कीच ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण देवाच्या दयाने आपण आत्ता वाचलोय, म्हणजे ह्याच्यातून वाचलोय, परंतु पुढचं सांगता येत नाही भविष्यामध्ये. तर मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं की माझी फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे मी घाबरलेली होते आणि मला ते कुठंतरी वाटत होतं की जाऊन ते गाठ अशी आहे का, आणि मला कुठली का असना पण गाठीची भीती वाटली. जर आता मला समजा माझ्या भोलेनाथच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने किंवा कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने, ह्या तिघांच्या आशीर्वादाने माझी ती गाठ नाहीशी का झाली नसेल असं पण होऊ शकतं, एक शंका, किंवा नसेल पण डॉक्टरांच्या काही चुकीमुळे ते झालं असेल, ही पण शंका आहे. तर असो, जी बी असो, जे झालंय ते चांगलंच झालंय, माझ्यासाठी कुठं वाईट झालेलं आहे तेव्हा. परंतु मला खरंच म्हणजे मी जशी स्वामींच्या मंदिरात जाऊन आले ना, आणि मी स्वामींच्या मंदिरात जाण्याचं पण रिझन सांगते, स्वार्थासाठीच गेली होती, खरंच गेले होते स्वार्थासाठी. एक तर मुलाच्या ह्यांनी परेशान झाले होते, तो एक स्वार्थ होता माझा. दुसरा, मला स्वतःला तो आजार समजला होता की काहीतरी आहे म्हणून पण मी गेले होते की मला ह्याच्यातून बाहेर काढा. आणि मी माझ्या देवांना पण जायचंय, त्याच्या मागचं पण माझं रिझन तीच होतं की बरेच वर्ष झालं मी ह्या टेन्शनमध्ये माझ्या देवांना, कुलस्वामिनीला विसरले आणि त्याच्यामुळं मला सगळ्या अडचणी येत आहेत, शारीरिक, मानसिक, ज्या काय आहेत त्या आहेत. तर मला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी देवाचा धावा केला आणि कुठेतरी जाऊन मला त्यांचा आशीर्वाद खरोखर भेटला. आणि मी तुम्हाला पहिलं पण सांगितले की माझ्या मागे देवाची, आणि मी तुम्हाला मागे पण सांगितले की माझ्या मागे देवांची कृपा आहे आणि आहे. माझे भोलेनाथ तर सुरुवातीपासून माझ्यासोबत आहेत आणि माझी
कुलस्वामिनी सुद्धा सुरुवातीपासून माझ्यासोबत आहे, परंतु स्वामींचा सुद्धा मला आता साथ भेटलेली आहे. ह्यांनीच मला त्याच्यातून बाहेर काढलेलं असावं अशी पण आशा करते मी. आणि असो, त्यांच्यामुळे माझे खूप सारे प्रॉब्लेम सुटत चाललेले आहेत आणि त्यांच्यामुळे जी माझ्यावर संकट येत आहेत ना, ती संकटं नक्कीच लांब होत आहेत. मध्ये कुकरचं झालं आणि आत्ता माझ्या आजाराचं निधन झालं. भलेही मला माहीत नाही कसं काय, परंतु झाले. तर चला, छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय बाय. तर एवढे देवांनी माझ्यासाठी केले तर त्यांना खूप खूप आभार. आणि ज्यांनी ज्यांनी मला सुचवलं होतं ना स्वामींच्या मठात जाण्यासाठी, त्यांचे पण खूप मनापासून आभार. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तुळजाभवानी माझी आई आहे आणि जी कुलस्वामिनी आहे. तर कुलस्वामिनीचं काय मंत्र आहे हे मला नाही माहिती आहे, परंतु आई राजा उदो उदो नक्कीच म्हणेन. तर चला, भेटूया पुढे. बाय बाय.